आपणासमोर सगळ्या वक्त्यांनी आपण पाठीमागं कसं कसं एकमेकावरती प्रेम करत गेलो आणि आपण कसं कसं अडचणीत येत गेलो हे सांगण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी केला. राजकारणामध्ये एकदा द्यावं आणि एकदा घ्यावं अशा पद्धतीनं जर आपण जाण्याचा प्रयत्न केला तर कार्यकर्ता म्हणून त्याला प्रतिष्ठा प्राप्त होते. पैशावरती राजकारण जास्त दिवस चालत नाही. आपल्याला आपण बघतोय लहान लहान कुटुंबातली सुद्धा माणसं राजकारण करत असताना आपला संसार पूर्ण मनानं सोडून समाजाचं काम करण्याच्या दृष्टीनं प्रेरित होऊन अंग झोकून देऊन काम करत असतात. घरात काही नसताना सुद्धा काम करण्याची पद्धत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि यामध्ये आपण त्या पद्धतीनं अशोक भाऊ सगळी मंडळी मला सारखे म्हणायचे अण्णा तुम्ही एकदा उभा राहावं. मी म्हणायचो दुष्काळ आहे. दरवर्षी आपण उभा राहणं हे इतकं संयुक्तिक होत नाही. एक वेळ खानापूर तालुका एक वेळ आटपाडी तालुका अशा पद्धतीने गेलो तर आमच्यासारख्यालाच उभा राहावं लागेल असं नाही. इतर समाजातल्या लोकांना सुद्धा त्यामध्ये उभा राहता येईल. ज्याला राजकारणाचा नाद आहे तो माणूस उभा राहील आणि तो काम चांगल्या पद्धतीनं करेल असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीनं हे काम करण्याचा संकल्प मी माझ्या मनानं चालवण्याचा प्रयत्न केला. पण हे करत असताना ज्येष्ठांच्या सांगण्याप्रमाणे आपल्याला बसावं लागायचं आणि तेच उमेदवार आपल्या समोर येत राहायचे आणि आपल्यावरती अन्याय मत देऊन अन्याय करून घेणारा हा आटपाडी तालुका. म्हणजे मत न देता अन्याय केला तर चांगला वाटत पण मत देऊन अन्याय करून घेणारा हा आटपाडी तालुका. अशोक भाऊने सांगितलं की माझ्यावर अन्याय झाला. तुम्ही त्यांच्या 3 पिढ्यापर्यंतपासून तुम्ही काम करता. आता 3री पिढी चालत आपण तसे समदुःखी आहोत. म्हणजे आमच्यावरही कसे अन्याय झाले आणि तुमच्यावरही कसे अन्याय झाले आणि आता आपल्याला जरासा पाठिंबा देण्यासाठी आता विसापूरची 20 गावं आली 21 गावं आली. म्हणजे ह्या सगळ्यांची पिंडी एकसारखी आपण जर बांधायचं ठरवलं सामान्य कार्यकर्ते त्याही 20 गावामध्ये फार मोठी माणसं आहेत असं नाही. दुष्काळात आपल्यासारखाच दुष्काळ तिथं येईल. म्हणजे ह्या सगळ्यांचा विचार करून ही जर पिंडी आपण चांगल्या पद्धतीनं बांधू शकलो. मागच्या वेळेस आपण फसलो आता फसणार नाही. जिथं जिथं उंदरं जातात तिथं तिथं पिंजरे लावलेले. त्यामुळं कार्यकर्ता इतका कणखर झालेला आहे. कोण कुठल्या बांधावर येतो कुणाला काय देतो याचं माहिती झालेलं आहे. त्याची वाट माहिती झालेली आहे. त्याची वेळ माहिती झालेली आहे. त्यामुळं आता कोण फसणार नाही आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ता जागृत असा राहणार आहे. त्यामुळं फार मोठं आपल्याला त्याच्यावरती लक्ष देणं त्याची चर्चा करणं त्यापेक्षा आपण काय करायचं याकरता आपण बघायचं. हे सगळं घडत असताना काही जण म्हणतात की मी हे केलं ते केलं पुस्तक वाटलं आपल्याला विकासाची कामं दाखवली. खरं म्हणलं तर हे समाजसेवेचं एक आपल्या हातामध्ये एक पवित्र बंधन आणि आपल्याला काम करण्याचं एक साधन जनता आपल्याला देत असते आणि ह्या दिलेल्या साधनाचा योग्य पद्धतीनं वापर करणं हे आपलं कर्तव्य असतं असं माझं मत आहे. हे पैसे शासनाचे पैसे आहेत आणि मी केलं म्हणून सांगताय. त्यांनी कुठल्या कारखान्याला ऊस घातला होता त्याची पट्टी आली त्याच्या हे रस्ता टाकला. त्यांनी कुठल्या
फॉरेनला कुठं आपण याने द्राक्ष पाठवली, डाळिंब पाठवलं आणि त्याची पट्टी आली आणि पाण्याची स्कीम केली. म्हणजे खिशातले पैसे खर्च केल्यासारखं हे मी उभा राहिल्यावर सुद्धा ते असे बोट करून सुद्धा सांगत होते